इंडियाचा सर्वात मोठा फील्ड एअरपोर्ट 20 वर्ष तसाच पडून होता, पण आज फायनली सगळ्यात मोठा सक्सेस बनतोय. 1997 मध्ये गव्हर्नमेंटला समजलं की लंडन आणि न्यूयॉर्क सारख्या मुंबईला सुद्धा एक दुसऱ्या एअरपोर्टची गरज आहे, कारण एकाच एअरपोर्टवरती पॅसेंजर ट्रॅफिक एवढा वाढला होता की एक्सपेन्शन करायला जागाच उरली नाही. त्यामुळे सिडकोला प्रोजेक्ट दिला गेला, पण ही लँड काही साधी नव्हती. मग रूल्स, हिल्स आणि रिव्हर होता, त्याला डायव्हर्ट करायचं होतं, पण एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स आणि लँड एक्विजिशन पण हा प्रोजेक्ट 20 वर्ष तसाच फाईल्स मध्ये पडून होता. 2021 ला यामध्ये फक्त 4 वर्षात मुंबईला स्वतःचं दुसरं एअरपोर्ट मिळाले. नवी मुंबई डी.बी. पाटील इंटरनॅशनल एअरपोर्ट मुंबईचं फर्स्ट फुल डिजिटल एअरपोर्ट, एआय एनिमल एअरपोर्ट आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये 2 लाख पेक्षा जास्त जॉब क्रिएट होणार आहे. डेव्हलपमेंटचा हा फायदा आपल्या भारतासोबत अख्ख्या महाराष्ट्राला होणार आहे आणि याच कामामुळे अख्ख्या महाराष्ट्राचं नाव अजून मोठं झाले आणि त्याचमुळे तर गौतम अदानीला इन्फ्रा किंग ऑफ इंडिया असं म्हटलं जातं. आणि त्यामुळे तुम्हाला काय वाटतं, आणखी महाराष्ट्रामध्ये कोणते प्रोजेक्ट आले पाहिजे हे आम्हाला कमेंट मध्ये सांगा.